बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर 6 आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यात मतदान तर 14 नोव्हेंबरला निकाल। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा। अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू। भुजबळ आणि परळीच्या गँगकडून पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट। जरांगेंचा आरोप तर परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय। जरांगेंची टीका। मी काय कुणीच अजित पवारांना संपवू शकत नाही। जरांगेंच्या आरोपांवर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांकडून रोहिणी खडसेंची 1.5 तास चौकशी। खेवलकरांकडून कधीही अंमली पदार्थांचं सेवन नाही, रोहिणी खडसेंचा जबाब। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 द्या आणि कर्जमाफी करा। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी। 8 तारखेच्या मुंबई दौऱ्यात थातुरमातुर घोषणा करून जाऊ नका, ठाकरेंची टीका। सरन्यायाधीश भूषण गवईंजवळ येऊन वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न। गवईंनी कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी वकिलाला सोडलं। बार काउन्सिलकडून लायसन्स रद्द। नारायण राणेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सीएमकडे राजन तेलीं विरोधात तक्रार केल्याची माहिती। नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार, तेलींचा आरोप।